छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामाला गती मिळू लागली आहे। जून महिन्यातच पावसाने दडी मारल्यामुळे पेरणी खोळंबली होती। मात्र गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा शेतात धाव घेतली असून पेरणीच्या कामांना वेग आलाय। गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पेरणीचे क्षेत्र कमी असले तरी येत्या काही दिवसात आणखी वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणीला आता वेग येऊ लागला आहे। समाधानकारक पावसानंतर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त झालेत। कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत जिल्ह्यात सुमारे 2,22,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून हे एकूण लागवड क्षेत्राच्या सुमारे 67%। मागील वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात तब्बल 5,15,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती। यंदा जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने पेरणी लांबली। त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत पेरणीचं क्षेत्र कमी असल्याचं चित्र आहे। मात्र जुलैच्या सुरुवातीला झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा शेतात मशागतीची आणि पेरणीची कामे सुरू केली। जिल्ह्यात सोयाबीन, कापूस, तूर, मका, बाजरी आणि मूग या प्रमुख खरीप पिकांची पेरणी सुरू आहे। विशेषतः सोयाबीन आणि कापूस लागवडीकडे शेतकऱ्यांचा अधिक कल असल्याचं दिसून येतंय। काही भागात पावसामुळे जमिनीत योग्य ओलावा निर्माण झाल्याने पिकांच्या उगवणीसाठी पोषक वातावरण तयार झालंय। दरम्यान कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, संतुलित खतांचा वापर तसेच हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन पेरणी करण्याचं आवाहन करण्यात आलंय। ज्या भागात अजूनही पुरेसा पाऊस झाला नाही त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी न करता योग्य ओलाव्याची प्रतीक्षा करावी असा सल्लाही देण्यात आलाय। एकूणच समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून येत्या काही दिवसात पावसाचा जोर कायम राहिल्यास उर्वरित क्षेत्रावरील पेरणीही पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते।